नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मेथी मटर मलाई कशी बनवायची ते बघणार आहोत। मी छोट्या छोट्या टिप्स पण दिलेल्या आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी सोप्या पद्धतीने दाखवले आहे आणि फारच चविष्ट झालेली होती। बघा, मी इथे 1 वाटी मटार घेतलेले होते आणि ते पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे। पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं होतं आणि साखर टाकलेली होती 1 चम्मच। त्यामुळे काय होते, मटारचा कलर खूप छान असा हिरवागार राहतो। या पद्धतीने मी शिजवून घेतलेला आहे। आता एक कढई ठेवलेली आहे गॅसवर। त्यात मी 1च चम्मच तेल टाकलेलं आहे आणि जिरं टाकलं अर्धा चम्मच। आणि आता मी इथे कांदा, टमाटर आणि मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहे। तर या आता आपल्याला यातनं भाजायचं आहे। आणि काजू घेतलेले आहे 10-12 असतील, तर काजू अवश्य वापरायचं यात। आणि हे कांदे टाकून घ्यायचे कढईमध्ये आणि मिरच्या, आणि आपल्याला हे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित भाजायचं आहे। काजू पण घालून घ्यायचे आणि याला छान मऊ येईपर्यंत कांदे, मिरची वगैरे आणि काजू भाजून घ्यायचे आहे, परतवून घ्यायचे आहे या पद्धतीने। बघा, मी हे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे। आता यातनं बघा या नरम झालेले आहे। तर आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहे। मी धने पावडर घेतलेला आहे, हळद, तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेले आहे, भाजलेल्या जिऱ्यांचं। तर तुम्ही आपल्या म्हणजे अंदाजानुसार यात मसाले वापरायचे। मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। आपली भाजी जास्त असेल तर जास्त मसाले वापरायचे। लक्षात ठेवायचं, आपण मिरच्या पण वापरल्या आहे म्हणून तिखटाचं प्रमाण कमी ठेवायचं। आता मी टमाटर टाकून घेतलेलं आहे, म्हणजे काय होतं, मसाले हे जळत नाही टमाटर टाकल्याने। आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। या पद्धतीने शिजवून घ्यायचं। तुम्ही हा मसाला जितका छान व्यवस्थित शिजवाल तेवढीच भाजीची चवी खूप छान तयार होते। बघा, मी थोडं पाणी टाकून हे शिजवून घेतलेलं आहे। या पद्धतीने असं छान म्हणजे मुरलं पाहिजे ते तेलामध्ये। आता हे काढून घेते आणि थंड झाल्यावर वाटायचं आहे आपल्याला। त्याच कढईमध्ये मी 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि थोडं जिरं टाकलेलं आहे अर्धा चम्मच। आणि ही मेथी मी छान धुवून म्हणजे हिला चिरून घेतलेली आहे। पहिले निवडली, मग धुतली आणि मग चिरली। आणि आता ही आपल्याला छान परतवून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे। आणि ही जरी आता जास्त दिसत आहे तरी ही भाजल्यानंतर थोडी कमी होते चिमून। तर अशा पद्धतीने भाजून घ्यायची। आणि हे आता आपल्याला भाजल्यानंतर मी हे काढून घेते। त्याच कढईमध्ये आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे। बघा, मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवून। आणि आता आपण जो मसाला वाटून घेतलेला होता टमाटर, कांदे, काजू वगैरे, तो आता यात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, व्यवस्थित शिजवायचा आहे। बघा, जरी तो शिजला होता तरी आता आपल्याला शिजवायचा आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पुन्हा तो मसाला लागलेला होता, तर तो पुन्हा मी छान पाणी टाकून त्यात टाकून घेतलेला आहे। आता मी आपण ते मटार उकडून घेतलेले होते, ते मी चाळणीत काढून थंड पाणी टाकलेलं होतं त्यावर। बघा, आणि किती हिरवेगार आहे ते टाकून घ्यायचे आहे आता या मिश्रणामध्ये। आणि मेथी पण आपण जी शिजवली होती ती पण टाकायची आणि हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता या मसाल्यामध्ये मटार, मेथी
शिजलेली आहे, तरी पण आपल्याला हे छान दणदणीत शिजवून घ्यायचं. आता हे मिश्रण या वेळेला व्यवस्थित शिजवायचं आहे. बघा आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. तर आपण ही गॅस बंद केलेली आहे. तेव्हाच या मिश्रणामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध टाकल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच गॅस सुरू करायची. पण एकदम मंद हीटवर आपल्याला हे मिश्रण 2 मिनिटं 2 किंवा 1 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही. नाहीतर दूध टाकल्यामुळे मिश्रण आपलं फाटू शकतं. तर 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर मी या पद्धतीने असं बघा इथे उकळी आलेली आहे. अशा पद्धतीने थोडं शिजवून घेतलेलं आहे. नंतर क्रीम टाकायचं आहे यामध्ये. तर क्रीम टाकल्यानंतर 1 मिनिटं आपल्याला गॅस सुरू ठेवायची आहे. फक्त 1 मिनिटच आणि पूर्ण मिश्रण छान हे ढवळून घ्यायचं आहे आणि थोडी उकळी येऊ द्यायची फक्त 1 मिनिटापर्यंत आणि लगेच गॅस बंद करायची. ही प्रोसेस शेवटी होत असते आणि भाजी तर इतकी छान बनते की खूपच छान. मी आता इथे बटर घेतलेलं आहे. आता हे गरम असते त्यावेळेलाच यामध्ये बटर हे मिक्स करून घ्यायचं. वरून टाकल्याने ना याची चवी तर इतकी भन्नाट लागतं ना, खरंच तुम्ही नक्की ट्राय कराल या पद्धतीने. बघा आपली मेथी मटर मलाई तयार झालेली आहे. बघा मी सर्व केलेली आहे. खूपच छान झालेली होती. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ खात राहा. धन्यवाद.